की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रोड चांगले नाहीत, तर अमेरिकेचे रोड चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. नमस्कार, डॉक्टर सागर शंकरराव सोमवंशी, स्थानिक रहिवासी, खराबवाडी, चाकण, वैद्यकीय व्यावसायिक आणि एक चाकण डॉक्टर असोसिएशनमध्ये एका उपाध्यक्षपदावर मी काम करत आहे. गेले 25 वर्षापासून चाकण एक बाजारपेठ असणारं गाव याचं रूपांतर 4000 पेक्षा अधिक ऑटोमोबाईल आणि गाड्या बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी आपले प्लांट्स इथे उभारले आहे. लाखो करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. यामध्ये ARAI ऑटोमॅटिक रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ही जी काही भारतातली एक शिखर संस्था आहे जी ऑटोमॅटिक रिसर्च करते, ती संस्थेचं पण हेड ऑफिस चाकणमध्येच आहे. वोक्सवॅगन कंपनीच्या जवळच आहे. चाकण आणि चाकण परिसराचा जो विकास होत गेला यामध्ये 4 जे टप्पे झाले त्यामध्ये 3 टप्पे हे चाकण तळेगाव रोडच्या दक्षिण बाजू म्हणजे पुण्याच्या बाजूला आहेत आणि एक टप्पा फेज 2 जो आहे तो चाकण तळेगाव रोडच्या उत्तरेच्या बाजूला आहे. यामध्ये काय झालं की मोशी पासून जशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची हद्द संपते त्यानंतरचं चाकण आणि चाकण परिसरामध्ये नागरीकरण जे झालेलं आहे, वाढलेलं आहे, हे इंद्रायणी नदीपासून तर चाकण तळेगाव रोड या भागातच जास्त झालेलं आहे आणि त्या ठिकाणी MIDCचे फेज झाले. यामध्ये जसे जसे MIDCची कंपन्या एक्वायर होत गेल्या त्यामधली जी रिक्वायरमेंट आहे त्यामध्ये 2 व्हीलर पासून ते कंटेनर पर्यंत सर्व प्रकारच्या कंपन्या या 3 फेज मध्ये आता कार्यरत आहेत. रूम्स असतील, जे लोकल लेबर कामगार इथे काम करतात त्यांच्या रूम्स याच ठिकाणी आहेत. त्यामुळे काय झालं, ह्या भागातून जे काही ट्रॅफिक बसेस असतील, ऑफिसर लोक असतील, कंपन्याचे मालक असतील या भागातून प्रवास करतात. त्यामुळे नागरीकरण हे या ठिकाणी ग्रामपंचायत आणि नगर परिषद या लेवलपर्यंतच मर्यादित झालेलं आहे. फेज 2 ला आपण जास्त करून तेवढा प्रॉब्लेम येत नाही ट्रॅफिकचा, कारण की फेज 2 हा तळेगाव MIDC तेच पुणे नाशिक हायवे याप्रमाणे तो जोडण्यात जाणार आहे आणि त्या ठिकाणी यामध्ये जसं हळूहळू ट्रॅफिक समस्या ही एक 5 वर्षापर्यंत एवढी जाणवत नव्हती, परंतु 5 वर्षापूर्वी ही ट्रॅफिक समस्या जाणवू लागली. कारण की जे काही रस्ते आहे तळेगाव चाकण शिक्रापूर हा रोड आहे, हा मुंबई आणि अहिल्यानगरचा एक राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झालाय. पहिला राज्य महामार्ग होता आणि पुणे नाशिक हायवे हा पण एक राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. तर चाकणच्या बरोबर मध्यातून हे दोन्ही महामार्ग जातात. या ठिकाणी ज्या व्यावसायिकांना असेल, ज्या ट्रॅव्हल्स करणारे काही टुरिस्ट असतील, प्रवास करणारे लोक असतील, ज्यांना चाकणमध्ये थांबायचं नाही, काही काम नाही, त्यांना सुद्धा या चाकणच्या ट्रॅफिक मध्ये थांबावं लागतं. तासन वेट करावं लागतं. ज्यांना पूर्ण नाशिकला जायचे किंवा अहिल्यानगरला जायचे, दोन्ही बाजूला जायचे, त्यांना उड्डाणपूल झाल्याशिवाय हे ट्रॅफिक समस्या सुलभ होणार नाही, कमी होणार नाही. यासाठी एक 3 वर्षापूर्वी ह्याचं जास्त प्रमाणामध्ये उद्रेक व्हायला लागला आणि त्याचं रूपांतर चाकण ट्रॅफिक कृती समिती असेल, चळवळ असेल, हे विविध माध्यमातून प्रत्येक नागरिक, स्थानिक उद्योजक असेल यामध्ये काम करू लागले. चाकण आणि चाकण परिसरातील अनेक स्थानिक रहिवासींनी, उद्योजकांनी श्रेया लॉन्स या ठिकाणी मीटिंग घेतली. पहिली मीटिंग झाली, त्यामध्ये प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कृती समितीची स्थापना झाली. काही लीड करतामध्ये PMRD असेल, त्यानंतर MIDC असेल, PWD असेल, विविध अधिकाऱ्यांना, सर्व कृती समिती असेल, विविध नागरिक उद्योजक भेटत असतात. केंद्रीय मंत्र्यांची, माननीय गडकरी साहेबांची भेट घेऊन चाकण कृती समितीच्या सदस्यांनी आणि स्थानिक काही उद्योजकांनी, सामाजिक क्षेत्रातील कामगारांनी, बऱ्याच जणांनी यामध्ये भेट घेऊन या मार्गाची आमची व्यथा मांडली. त्यामध्ये त्यांनी जे काही स्टेज आहे आणि काही अडचणी आहे हे मांडले. कृती समितीचं काम पुढे होत गेलं. अजून पुढे जाण्यासाठी काही सूचना या ठिकाणी आपल्याला, जे काही चाकण आणि चाकण परिसरात वाढतं नागरीकरण आहे त्या नागरीकरणाची व्यवस्था पिंपरी-चिंचवड सारखं एक छोटीशी महानगरपालिके जर आपण या ठिकाणी स्थापन केली किंवा एक प्राधिकरण स्थापन केलं, तळेगाव MIDC असेल, चाकण MIDC असेल, रांजणगाव MIDC असेल, यांना कॉमन कनेक्ट करणारं जर एक रोडचं या ठिकाणी नियोजन झालं तर ही ट्रॅफिक समस्या कमी होऊ शकते. दोन्ही महामार्ग आणि त्याचे काही एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे 8 लेनचा, हा लवकरात लवकर जर गती देण्यात आली तर ही ट्रॅफिक समस्या मुक्त होऊ शकते. जर आपण एक मागे इतिहासात गेलो तर चाकण आणि चाकण परिसरामध्ये विविध आंदोलनं झाली. त्यामध्ये शेतकरी आंदोलन असेल, चाकण मार्केट यार्डचं शिष्टमंडळाचं कांदा आंदोलन असेल, विविध आंदोलनामार्गे चाकण आणि चाकण नागरिकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. या चाकण आणि चाकण परिसर ही श्री क्षेत्र आळंदी देवाची, संत ज्ञानेश्वर माऊली यांची पुण्यभूमी आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पुण्यभूमी आहे. सद्गुरु श्रीपती बाबा महाराज माळुंगे यांची पुण्यभूमी आहे. यांची आपण संत वचन मानणारे सर्व लोक आहोत. तर त्यांनी या ठिकाणी आपला आदिवास या ठिकाणी दिलेला आहे. त्यांच्याच आपल्या पदस्पर्शाने या ठिकाणी एवढं मोठं औद्योगिक नगरी उभारली आहे. तर या औद्योगिक नगरी एक ग्लोबल सिटीमध्ये रूपांतरित होऊ शकते नक्कीच. कारण की आपण अमेरिका एक सुपर पॉवर मानतो. अमेरिकेचं आपण जर उदाहरण घेतलं तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडींचे एक वाक्य की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रोड चांगले नाहीत, तर अमेरिकेचे रोड चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा रोड इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलं द्यावं लागेल. तर अतिथी म्हणून जे आपले चाकण आणि चाकण परिसरामध्ये जे काही जगभरातील उद्योजक आले ते आपल्यासाठी अतिथी आहेत. त्यांनी लाखो करोड रुपयाची या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यांची इन्व्हेस्टमेंट हे त्यांचा पण व्यापार आहे, त्यांचाही उद्योगधंदा आहे. तसंच आपल्याला पण एक स्थानिक लोकांना, उद्योजकांना, विविध स्तरातील लोकांना यांनी आपल्याला उद्योग बनवलेला आहे, आपलं उत्पन्न वाढवलेलं आहे, त्यांचं अतिथी म्हणून आपण स्वागत केलेलं आहे, करून त्यांना चांगल्या
चांगल्या प्रकारची सेवा आपण या ठिकाणी देऊ शकतो। तर मी या ठिकाणी एक चाकण ट्रॅफिक मुक्त कृती समितीचे एक सदस्य, एक स्थानिक रहिवासी वैद्यकीय व्यावसायिक आणि आपल्या सर्वांच्या वतीने एक या ठिकाणी या मनोगतातून व्हिडिओतून एक निश्चित आवाहन करू शकतो, चाकण एक चांगली जागतिक दर्जाची उद्योगनगरी होऊ शकते। तर आपण सर्वांनी मिळून या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं ऐतिहासिक कामगिरी ही चाकणला एक भव्य आणि एक उत्तम दर्जाची उद्योगनगरी म्हणून नावारूपाला येण्यासाठी मदत करावी। धन्यवाद।